कुंभ राशी, करोडोंची लॉटरी लागण्याची वेळ आली आहे, पण तुम्ही चुकूनही या चुका करू नका. मी तुम्हाला सर्वांना सांगते, पुढील 24 तासात तुमच्या नशिबाची गती पाहून तुमच्या शत्रूंना धक्का बसेल. तुम्हाला हे आश्चर्य वाटेल, कारण आता तुमचे नशीब चमकणार आहे. ते कोणीही बदलू शकत नाही. आता देवाला तुमचे नशीब चमकवावे अशी इच्छा आहे. देवाकडून एक मोठा संदेश आला आहे. पुढील 24 तासात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. शुक्र आणि शनीची स्थिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेव्हा जेव्हा शुक्राची स्थिती फायदेशीर आहे आणि शनी देखील तुमच्यावर प्रभाव पाडत असल्याचे दिसून येते, अशा परिस्थितीत लाखो नाही तर कोटींचा नफा होण्याची शक्यता असते. हे येणाऱ्या 24 तासात तुमच्या नशिबाचे 1 तासातच भाग्य आपले दार उघडणार आहे. म्हणूनच पुढच्या 24 तासात तुमच्या आयुष्यात कोणतीही चूक करू नका. आम्ही तुम्हाला पूर्ण हमी देतो की येणारे वर्ष 2025 तुमच्यासाठी आनंदाने भरलेले असेल. कारण तुम्ही सर्वांचे ऐकले पाहिजे, पण तुम्हाला जे हवे आहे तेच तुम्ही केले पाहिजे. मित्रांनो, तुम्ही ही म्हण ऐकली असेल, ऐकावे जनाचे करावे मनाचे. तुम्हाला फक्त ही एक गोष्ट स्वतःवर लावायची आहे. असे दुसरे म्हणजे तुम्ही आता जे काही कराल ते विचारपूर्वक करा, कारण वेळ खूप मौल्यवान आहे. सर्व काही करा, पण स्वतःवर लक्ष ठेवा. तुम्ही विश्वास ठेवता आणि तुमचे काम दुसऱ्याच्या हातात सोपवता, ती व्यक्ती नंतर तुम्हाला फसवते, त्यामुळे तुम्हाला पश्चाताप होतो. म्हणूनच आता तुम्हाला वेळ आणि ग्रहांच्या संक्रमणासोबत जावे लागेल. तुमचा एक छोटासा निष्काळजीपणा देखील तुम्हाला महागात पडू शकतो, त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. उद्याचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे. हा काळ असा आहे, लॉटरी खेळली तर तुम्ही करोडोंची लॉटरी जिंकू शकता. नक्कीच तिकिटे खरेदी करा. तुमचे नशीब नक्की आजमावा. मित्रांनो, हो, तुम्हाला पैसे मिळतील. तुमच्या मनातील सर्व प्रकारचे नकारात्मक विचार काढून टाका, तर तुमची इच्छा पूर्ण होईल. काही वर्षांपासून तुमच्या आयुष्यात समस्या वेगाने वाढत आहेत. गेल्या काही वर्षापासून तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप समस्यांना तोंड देत आहात. एखादी व्यक्ती आयुष्यात किती कठोर परिश्रम करते यात शंका नाही. त्याबद्दल पण वाटेत असे अनेक शत्रू आहेत जे काट्यांसारखे उभे आहेत. त्यामुळे आपण कुठेतरी विचलित होतो आणि ज्यामुळे आपण आपल्या कामांपासून मागे हटतो. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ लागतात, त्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते. जीवनाचे मुख्य मूळ म्हणजे स्वतःला शत्रूपासून वाचवणे आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे. तुमच्या आयुष्यात तुमचा शत्रू दुसरा कोणी नसून स्वतःचे शत्रूच आहेत. तुमचे स्वतःचे शत्रू आहेत. म्हणून तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून सावध राहायचे आहे. ते समजून घेतले पाहिजे. शत्रू नेहमीच तुमच्या जवळ येतात आणि जेव्हा जेव्हा ते तुमच्या जवळ येतात तेव्हा ते तुमच्याशी गोड बोलतात. बऱ्याचदा ते तुम्हाला सल्ला देतात आणि तुम्ही त्यांनी दिलेला सल्ला पाहता आणि नंतर तुम्हाला पश्चाताप होतो. तर आतापासून तुम्ही ही चूक करू नये. आईने तिच्या मुलाला काही दिले नाही तर मूल रडू लागते, परंतु आईला माहिती असते की कोणती गोष्ट मुलासाठी बरोबर आहे आणि नाही. म्हणूनच देव आपल्याला आयुष्यात असाच आहे. आपल्या चांगल्या आणि वाईट हे नाही कसे करायचे हे देवाला आपल्यापेक्षा चांगलं माहिती आहे. म्हणूनच आता ही चांगली बातमी, तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी येणार आहेत ज्यांना तुमचं स्वप्नातही विचार केला नाही. जर आपण आपल्या व्यवसायासाठी व्यापाराबद्दल बोललो तर पहा की व्यापारात आपली पकड कमकुवत असेल. आपल्याला अधिक परिश्रम करावे लागतील, कमी फायदा होईल. म्हणून आपण कोणत्याही क्षेत्रात आपला व्यवसाय सुधारण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय आणि व्यापारी क्षेत्रात गुंतलेला आहात, पण तुमच्यासाठी जे काही ते धरून ठेवा. सर्व प्रकारच्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. कठोर परिश्रम, अजिबात मागे हटू नका. शक्य तितके प्रयत्न करा. चांगला नफा मिळवण्यासाठी तुम्हाला व्यवसाय आणि व्यापाराच्या बाबतीतही लाभ मिळू शकेल. या काळात
तुम्हाला तुमच्या व्यवसायातील भागीदारांसोबत काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ते जर व्यवसायात गुंतलेले असाल तर एकमेकांच्या मनात कुठेतरी जास्त नफा कमवण्याची इच्छा असू शकते आणि त्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुंभ राशीच्या लोकांनी सर्वांचे स्वागत आहे. तुमचे अभिनंदन. आता तुमचे नशीब चमकणार आहे आणि मी तुम्हाला सर्वांच्या मते सांगते, पुढील 24 तासात तुमच्या नशिबाची गती पाहून तुमच्या शत्रूंना सुद्धा धक्का बसेल. तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कारण आता तुमचे ते नशीब चमकणार आहे ते कोणीही बदलू शकत नाही. आता देवाला तुमचे नशीब चमकवावे अशी इच्छा झाली आहे. देवाकडून एक मोठा संदेश आला आहे. पुढील 24 तास तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेबद्दल फार काही करण्याची गरज नाही. शुक्राणू शनीची स्थिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेव्हा जेव्हा शुक्राची स्थिती फायदेशीर आहे आणि शनी देखील तुमच्यावर प्रभाव पाडत असल्याचे दिसून येते, अशा परिस्थितीत लाखो नाही तर कोटींचा नफा होण्याची शक्यता आहे. हे त्या 24 तासात तुमच्या नशिबाचे एका तासातच भाग्य आपले दार उघडणार आहे. म्हणून पुढच्या 24 तासात तुमच्या आयुष्यात कोणतीही चूक करू नका. आम्ही तुम्हाला पूर्ण हमी देतो की येणारे वर्ष 2025 तुमच्यासाठी आनंदाने भरलेले असेल, कारण ही वेळ आहे. तुम्ही इतरांच्या सल्ल्याचे पालन करू नये. तुम्ही सर्वांचे ऐकले पाहिजे, पण तुम्हाला जे हवे तेच केले पाहिजे. तुम्ही ही मन ऐकली असेल की ऐकावे जनाचे, करावे मनाचे. तुम्हाला फक्त ही गोष्ट स्वतःवर लावायची आहे आणि दुसरे म्हणजे तुम्ही आता जे काही कराल ते विचारपूर्वक करायचं आहे, कारण वेळ खूप मौल्यवान आहे. सर्व काही करा, पण स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास ठेवता आणि तुमचे काम दुसऱ्यांच्या हातात सोपवता तर ती व्यक्ती नंतर तुम्हाला फसवते, त्यामुळे तुम्हाला पश्चाताप होतो. म्हणूनच आता तुम्हाला वेळ आणि ग्रहांच्या संक्रमणासोबतच जावे लागेल. एखादी व्यक्ती आयुष्यात किती कठोर परिश्रम करते यात शंका नाही. त्याबद्दल पण वाटेल की अनेक शत्रू आहेत जे काट्यांसारखे तुमच्या वाटेमध्ये उभे आहेत. त्यामुळे आपण कुठेतरी विचलित होतो, ज्यामुळे आपण आपल्या कामांपासून मागे हटतो. आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येऊ लागतात, त्यामुळे आपली मानसिक स्थिती बिघडते. जीवनाचे मुख्य मूळ म्हणजे स्वतःला शत्रूपासून वाचवणे आणि आपल्या कामांवर लक्ष केंद्रित करणे. तुमच्या आयुष्यात तुमचा शत्रू दुसरा कोणीही नाही, तुमचे स्वतःचेच शत्रू आहेत आणि याच लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. आईने तिच्या मुलाला काही दिले नाही तर ते मूल रडू लागते, परंतु आईला माहिती असते की कोणती गोष्ट मुलासाठी बरोबर आहे आणि नाही. म्हणूनच देव आपल्याला आयुष्यातही असंच आहे. आपल्या चांगले आणि वाईट हे नाही कसे करायचे हे देवाला आपल्यापेक्षा चांगले माहीत असते. म्हणूनच आता ही बातमी तुमच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घेऊन येणार आहे ज्यात तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. जर आपण आपल्या व्यवसायासाठी व्यापाराबद्दल बोललो तर पहा की व्यवसाय व्यापारात आपली पकड कमकुवत होते. आपल्याला अधिक फायदा होतो, परिश्रम करावे लागते, कमी फायदा होईल. म्हणून कोणत्याही क्षेत्रात आपला व्यवसाय सुधारण्याचा प्रयत्न करा. कठोर परिश्रमात अजिबात मागे हटू नका. शक्य तितके प्रयत्न करा आणि चांगला नफा मिळवण्यासाठी तुम्हाला व्यवसाय आणि व्यापाराच्या बाबतीतही लाभ मिळू शकेल. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायातील भागीदारांसोबत काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्ही व्यवसायात गुंतलेला असाल तर एकमेकांच्या मनात कुठेतरी जास्त नफा कमवण्याची इच्छा असू शकते आणि त्यामुळेच तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा कुंभ राशीच्या लोकांसाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.